जळगाव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच विविध राजकीय घडामोडींना वेग आला होता। मतदानाच्या दिवशीही चाळीसगाव नगरपरिषदेतील शहर विकास आघाडीच्या 10 आणि 2 अपक्ष नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने संबंधित मतदान केंद्रावर 100% मतदानाची नोंद होऊ शकली नाही। चाळीसगाव नगरपरिषद ही स्थानिक राजकारणातील महत्त्वाचे केंद्र मानली जाते। नगराध्यक्षपदही संबंधित राजकीय गटाकडे असल्याने या मतदानाकडे विशेष लक्ष लागले होते। मात्र शहर विकास आघाडीचे नगरसेवक अभिषेक देशमुख, कृष्णेश्वर पाटील, दीपक पाटील, इम्रान शेख, विजया पवार, राजश्री राजपूत, स्वाती राखुंडे, सविता ठाकूर, वैशाली मोरे आणि पूनम हिरे यांच्यासहित अपक्ष नगरसेवक सायली जाधव आणि राजेंद्र चौधरी यांनी मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना शहर विकास आघाडीचे गटनेते आणि नगरसेवक दीपक पाटील यांनी सांगितले की निवडणूक जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये 4 उमेदवार रिंगणात असताना 2 उमेदवारांचा वेगळ्या पद्धतीने आमिष प्रलोभन दबाव टाकून माघार घेण्यात आली किंवा त्यांचा माघारी नंतर तारीख गेल्यानंतर देखील त्यांचा त्या ठिकाणी पाठिंबा घेण्यात आला। आणि हे जर बघितलं तर ही खऱ्या अर्थाने लोकशाहीची हत्या त्या ठिकाणी होताना आम्ही पाहिली। आणि या सर्वांच्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतला की 13 जे आम्ही स्वर्गीय लोकनेते आणि दादा देशमुख आघाडीचे नगरसेवक आहोत, त्या पक्षांचे सहकारी आहेत, राजवर्धन असतील, सायलीताई असतील, तर या सर्वांनी मिळून आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही मतदानावर त्या ठिकाणी बहिष्कार टाकला। हा बहिष्कार टाकण्याचा काय कारण? कारण काय की या ठिकाणी जे उमेदवार आहेत, तुम्हाला मगाशीच बोललो की जे चाललेलं आहे लोकशाहीच्या पद्धतीने होत नाही। आणि जे उमेदवार होते की काहींनी पाठिंबा दिला, काहींनी त्या ठिकाणी जे उमेदवार भाजपाचे होते त्यांच्यामध्ये गरिष्ठपणा होता की ते आमच्यापर्यंत मतदार म्हणून मतदान मागायला देखील त्या ठिकाणी चाळीसगावमध्ये आमच्या आघाडीच्या उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचले नाही। मग त्या ठिकाणी एक विकासाचं विजन असलं पाहिजे, चर्चा झाली असती, त्याच्यातनं काहीतरी आम्ही चाळीसगावसाठी काहीतरी एक विजन ठेवलं असतं आणि त्या दृष्टीने तसे काही प्रयत्न झाले नाहीत। एक त्यांच्यात मध्ये आमच्याविषयी असलेली उदासीनता बघून आम्ही हा निर्णय घेतला। जे 4 उमेदवार होते त्याच्यात तुमचा जो विकास आघाडी आहे त्याचे पण उमेदवार होते, तुम्ही त्यांना पण मतदान करू शकत होते। हो, पण ते जे त्यांच्यामध्ये आता मग जे आम्हाला अभिषेक दादांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने इलेक्शन कॅम्पेन झालं पाहिजे होतं ते स्किल त्यांच्यामध्ये दिसलं नाही। आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी विचारामध्ये घेतलं गेलं नाही महाविकास आघाडीचा उमेदवार, त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला।